कष्टकरी बळीराजा साऱ्या जगाला पोसते. उन्हाळा पावसाळा घाम गाळून कष्टकरी. एकेकाळी ग्रामीण जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेले जाते आणि उखळ मुसळ आज हळूहळू लोप पावत चालले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ही पारंपरिक साधने घराघरातून गायब होत आहेत. परिणामी ग्रामीण संस्कृतीचा एक महत्त्वाचा वारसा नव्या पिढीपासून दूर जात असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहे. शेतकरी बळीराजा फार संकटात आहे, म्हणून त्याच्या व्यथा मी माझ्या गीतातून कवयित्री समाजसेविका झिंगबाई बोलके हे व्यथा मांडत आहे. आणि आज माझा आकाशवाणी कार्यक्रम आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, घाबरून जाऊ नका. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागातील जवळपास प्रत्येक घरात जातं असायचं. पहाटे 4 वाजल्यापासूनच घरातील महिला उठून जात्यावर दळण दळायला सुरुवात करायच्या. त्यावेळी गावभर जात्याचा ठेका आणि त्यासोबत येणाऱ्या ओव्यांचा सुरेल आवाज ऐकू यायचा. हा आवाज केवळ कामाचा भाग नव्हता, तर ग्रामीण जीवनातील सांस्कृतिक आणि भावनिक नातेसंबंधाचा प्रतीक होता. साऱ्या जगाला पोसते. उन्हाळा पावसाळा घाम गाळून कष्टकरी. ओव्यांच्या सुरेल लयीत कामाचा थकवा नाहीसा व्हायचा. जातं फिरवताना महिलांनी म्हणणाऱ्या ओव्या हा ग्रामीण लोकसाहित्यातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. या ओव्यांमध्ये आई मुलाचं नातं, सासर माहेरच्या आठवणी, शेती पिकांचं वर्णन तसेच समाजातील विविध प्रसंग यांचं वर्णन असायचं. कधी देवभक्ती, कधी कौटुंबिक भावना, तर कधी जीवनातील अनुभव या ओव्यांमधून व्यक्त होत असत. त्यामुळं जात्यावर दळण दळण्याचं काम केवळ श्रमाचं न राहता ते सांस्कृतिक अभिव्यक्तीचं माध्यम बनायचं. शेतातून माल करून जीवाचे हाल, शेतकऱ्याच्या श्रमावर सारे झाले मालामाल. शेतकऱ्याच्या श्रमावर झाले सारे मालामाल. अर्धपोटी राहून पोट दुसऱ्याचं भरते. अर्धपोटी राहून पोट दुसऱ्याचं भरते. कष्टकरी बळीराजा साऱ्या जगाला पोसते. जातं आणि उखळ मुसळ यांचा उपयोग केवळ गहू किंवा ज्वारी दळण्यासाठीच नव्हे, तर अनेक प्रकारच्या धान्यांसाठी केला जात असे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ यासोबतच हरभरा, मूग, उडीद यासारख्या कडधान्यांची टाळताळ करण्यासाठी या साधनांचा वापर होत असे. याशिवाय मसाले कुटणे, धान्य भरडणे, चटण्या तयार करणे अशी अनेक कामे घरच्या घरी केली जात. त्यामुळं घरात तयार होणारं दळण ताजं, शुद्ध आणि आरोग्यदायी मानलं जात होतं. मात्र गेल्या काही दशकात जीवनशैलीत मोठे बदल झाले. घरांमध्ये मिक्सर ग्राइंडर, इलेक्ट्रिक मिल आणि रेडीमेड पिठाची दुकाने उपलब्ध झाल्यानं जात्याचा वापर जवळपास बंद झाला. कामाची घाई गडबड आणि वेळेची कमतरता यामुळं पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक साधनांना प्राधान्य दिलं जाऊ लागलं. त्यामुळे पूर्वी घराघरात ऐकू येणारा जात्याचा आवाज आता क्वचितच ऐकू येतो. आजच्या तरुण पिढीला जातं कसं चालवायचं, उखळ मुसळ कशासाठी वापरायचं किंवा ओवी म्हणजे काय याबद्दल फारशी माहिती नसल्याचं दिसून येतं. अनेक घरांमध्ये ही साधने केवळ सजावटीसाठी ठेवलेली दिसतात. त्यामुळं ग्रामीण संस्कृतीचा हा अनमोल वारसा जपण्याची गरज आता निर्माण झाली आहे. ग्रामीण परंपरेचा अविभाज्य भाग असलेलं जातं उखळ हे केवळ दळणाचं साधन नव्हतं, तर कष्ट, सहकार्य, सांस्कृतिक परंपरा आणि लोकसाहित्य यांचं प्रतीक होतं. बदलत्या काळात या परंपरेचं महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवून तिचं जतन करण्याची गरज असल्याचं मत जाणकार व्यक्त करीत आहेत. जनमत लाईव्ह न्यूज करता संजय मक यांची रिपोर्ट, अकोला. मालाला भाव नाही काहीच उरलं. चिंता करून शेतकरी आत्महत्या करते. चिंता करून शेतकरी आत्महत्या करते. कष्टकरी बळीराजा साऱ्या जगाला पोसते. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.